होय, माझं गाव बदलत आहे. वाकडी गावात मंतोबा महाराज यात्रोत्सव साजरा होतो. महानुभाव पंथीय बंधू भगिनींनी श्रीकृष्ण मंदिरात भक्तीची अखंड ज्योत तेवत ठेवली आहे. गावातून डोंगरी नदी वाहत जाते. नोकरदार व व्यावसायिक, शेतकरी असे येथील मनुष्यबळ विभागले गेले आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वाकडीच्या चौफेर विकासासाठी गेल्या 5 वर्षात निधी उपलब्ध करून दिला. वाकडी गावामध्ये सन्माननीय, लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, दमदार, तडफदार आमदार मंगेशदादा यांच्या नेतृत्वाखाली आमच्या गावातील विकास कामे, रस्त्याची काँक्रिटीकरण, तलाठी कार्यालय, वाकडी, चांबार्डी, मुनखेडे रस्ता, रोकडे तांडा रस्ता, स्ट्रीट लाईट, स्मशानभूमी सुशोभीकरण, शहीद गार्डन, ग्रामपंचायत, परत म्हणजे जवळजवळ असे 2 कोटीची कामं चालू आहेत आमच्या गावामध्ये सध्या. यामुळे कामांचे कुदळ मारले गेले आहे. वाकडी गाव प्रगतीच्या पथावर पुढे जावे याचा ध्यासच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी घेतला आहे. वाकडी रोकडे तांडा रस्त्याचे ₹65,78,000 खर्चून काम पूर्ण झाल्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. वाकडी येथे तलाठी कार्यालय बांधण्यासाठी ₹30 लाख खर्च करण्यात आले आहेत. वाकडी येथे नवीन अंगणवाडी बांधण्यासाठी ₹11,25,000 खर्च करण्यात आला आहे, ज्यामुळे लहान मुलांसाठी उत्तम शिक्षणाची सुविधा निर्माण झाली आहे. मातोबा महाराज मंदिर ते नागद रोड पर्यंत रस्त्याचे ₹10 लाख खर्चून काम पूर्ण करण्यात आले आहे. वाकडी शिवारातील 478 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान ₹91,52,000 जमा केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला आहे. वाकडी चांभार्डी बुद्रुक, चांभार्डी खुर्द, जांभडी ते जिल्हा हद्दपर्यंत रस्ता सुधारण्यासाठी ₹6,66,71,000 मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. वाकडी मुंदखेडा बुद्रुक, मुंदखेडा खुर्द रस्ता सुधारण्यासाठी ₹3 कोटी मंजूर झाले आहेत. वाकडी पाणी पुरवठा योजनेसाठी ₹66,69,000 मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामासाठी ₹10 लाख मंजूर झाले आहेत. राज्यमार्ग 19 वाकडी ते रोकडे तांडा रस्ता पुलाचे काम ₹3,54,16,000 खर्चून करण्यात येईल. वाकडी येथे शहीद अमित पाटील चौकाचे ₹30 लाख खर्चून सुशोभीकरण केले जाणार आहे. ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी ₹20 लाख मंजूर झाले आहेत. गावांतर्गत रस्ता सुधारणा व अनुषंगिक कामांसाठी ₹20 लाख मंजूर आहेत. वाकडी तांडा रस्त्याचे काँक्रिटीकरण ₹10 लाख खर्चून करण्यात येणार असून मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी ₹5 लाख खर्च केले जाणार आहेत. 2021 मध्ये महापुरांच्या काळरात्री प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी जनतेला धीर दिला. आमदार मंगेशदादा चव्हाण हे एक कर्तव्यदक्ष आणि सदैव जनसेवेसाठी तत्पर आमदार आहेत. म्हणूनच गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.